मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टबाबत या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे. याचे जे या ठिकाणी लेखी परीक्षेचे रिझल्ट होते, तर ते या ठिकाणी आता रिझल्ट यायला मित्रांनो सुरुवात झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे फायनल लेखी परीक्षेच्या यादीमध्ये मित्रांनो आपले विद्यार्थी या ठिकाणी झळकताना दिसत आहे. जसं की इंद्रजित पवार मुंबई बेंचमधून या ठिकाणी ड्रायव्हर पदासाठी या ठिकाणी त्याचा या ठिकाणी कट ऑफमध्ये काय झालेलं आहे, या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की सर माझे नाव यायला पण या ठिकाणी तुमची साथ मिळाली होती, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आपले विद्यार्थी होते मित्रांनो. इथून पुढील तयारीसाठी त्यांना पूर्ण या ठिकाणी आपलं सहकार्य या ठिकाणी भेटणार आहे. तुमचं सुद्धा या पद्धतीने मित्रांनो रिझल्टमध्ये नाव आल्यानंतर मला तात्काळ या ठिकाणी तुमचा सुद्धा अभिप्राय पाठवा, ज्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी इंद्रजित पवारने पाठवलेला आहे, जेणेकरून पुढील जे पण आता स्टेप्स आहेत त्यासाठी परिपूर्ण या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन मग लिपिक असू द्या, शिपाई असू द्या, ड्रायव्हर असू द्या, त्यासाठी तुम्हाला भेटणार आहे. काय करायचं आहे, नंबर तर तुम्हाला माहितीच आहे 7248439076 या नंबरला काय करायचं, फक्त व्हॉट्सअपवरती तुमच्या रिझल्टचा स्क्रीनशॉट आणि तुमचा एक्झाम बॉडीचा जे पण कंटेंट आपण वापरलेला आहे, व्हिडिओ लेक्चरचा फायदा झाला, आपल्या स्टडी मटेरियलचा फायदा झाला, तर त्याबद्दल या ठिकाणी तुमचा मनापासून अभिप्राय मित्रांनो या व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. पुढील सर्व मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो, लिपिकचा काय या ठिकाणी कुठपर्यंत प्रोसेस आलेली आहे, ड्रायव्हरची कुठपर्यंत प्रोसेस आलेली आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं शिपाई भरतीची कुठपर्यंत प्रोसेस आलेली आहे. मग सर्वप्रथम जर या ठिकाणी आपण वेबसाईटवरती गेलो, रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये गेलो, तर आपल्याला या ठिकाणी हा सेक्शन ओपन होत आहे आणि इथं जर बघितलं तर स्टेनोग्राफरचा या ठिकाणी आपल्याला रिझल्ट पाहायला भेटतो आहे. ड्रायव्हरचा जर या ठिकाणी बघितलं तर ड्रायव्हरचा तिन्ही म्हणजेच या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय असेल, नागपूर खंडपीठ असेल, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठ असेल, तर त्या ठिकाणचा या ठिकाणी आपल्याला काय होतं मित्रांनो रिझल्ट पाहायला भेटतो आहे. तिन्ही रिझल्टचे जे PDF आहेत, ओके, हे जे म्हणजे ड्रायव्हरच्या तिन्ही बेंच, नागपूर बेंच, औरंगाबाद बेंच आणि या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट, तर तिन्हीचं जर या ठिकाणी बघितलं तर ह्या PDF ज्या आहेत त्या मी आपण काय करतो आहे आपल्या एक्झाम ऑडिट टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला अपलोड करतो आहे, जेणेकरून तुम्ही जर ड्रायव्हर पदासाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. आता नेमका कट ऑफ लागला किती, ओके, कट ऑफ लागला किती, तर बरेच विद्यार्थी म्हणजे आपण भांबावलेला होता की 20 पैकी 20 लागणार का, कारण ड्रायव्हरचा जो पेपर होता 20 गुणाचा या ठिकाणी मित्रांनो लेखी पेपर होता आणि या 20 गुणापैकी जर या ठिकाणी आपण बघितलं तर आता वेगवेगळा कट ऑफ लागणार होता, हे तर आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे, वेगवेगळा म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं मुंबई उच्च न्यायालय मुंबईचा या ठिकाणी वेगळा कट ऑफ, कारण त्याच्या जागा सेपरेट होत्या, नागपूर खंडपीठाचा वेगळा कट ऑफ आणि औरंगाबाद खंडपीठाचा वेगळा कट ऑफ, असा वेगवेगळा या ठिकाणी कट ऑफ होता. सगळ्यात जास्त जागा 26 जागा वाहन चालकला कुठल्या होत्या मित्रांनो, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या या ठिकाणी 26 जागा होत्या. मग या 26 जागासाठी जर आपण बघितलं तर कट ऑफ किती लागलेला आहे, तर आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे मित्रांनो. तर कट ऑफ जो आहे तो 20 पैकी किती कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो, तर 16 कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे, 20 पैकी किती कट ऑफ लागलेला आहे, 16 कट ऑफ. तसं या ठिकाणी मार्क जर बघितले 20 पैकी 16 म्हणजे ही या ठिकाणी खूप चांगली मार्क आहे ज्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. तसंच ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर खंडपीठासाठी भरला होता मित्रांनो, तर नागपूर खंडपीठासाठी जर आपण या ठिकाणी बघितला तर या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे 17चा. 20 पैकी 17चा कट ऑफ त्यांनी काय केलेला आहे मित्रांनो, नागपूर खंडपीठ वाहन चालक या पदासाठी त्यांनी फिक्स केलेला आहे. आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजेच या ठिकाणी औरंगाबाद खंडपीठासाठी जर या ठिकाणी आपण बघितलं तर इथं जर आपण बघितला कट ऑफ त्यांनी 17चा या ठिकाणी फिक्स केलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकता 17 मार्काचा या ठिकाणी कट ऑफ त्यांनी लावलेला आहे. आता या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नाव आलेलं आहे ड्रायव्हिंगसाठी, म्हणजे लेखी परीक्षेत जे विद्यार्थी या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत, तर त्यांना आता पुढील जे आहे ती ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे त्यांची. ठीक आहे, मग त्याचं तारीख कोणती असेल, वेळ कोणता असेल, ठिकाण कोणतं असेल, तर ते काय आहे लवकरच या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टच्या या ठिकाणी वेबसाईटवरती प्रसिद्ध केलं जाईल. ती वेबसाईट पण आपल्या एक्झाम टेलिग्राम चॅनलवरती मी देत आहे. थोडक्यात जर आपण या ठिकाणी बघितलं तर वाहन चालकचं मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचा कट ऑफ जर आपण बघितला तर या ठिकाणी 26 जागा होत्या. 26 जागासाठी जर आपण बघितलं तर 20 पैकी कितीचा कट ऑफ लागलेला आहे, 16चा कट ऑफ लागलेला आहे. नागपूर खंडपीठाचं जर बघितलं तर 5 जागा होत्या आणि यासाठी जर आपण बघितलं तर याचा कट ऑफ किती लागलेला आहे मित्रांनो, तर 17 कट ऑफ लागलेला आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं औरंगाबाद खंडपीठाचं जर बघितलं तर 6 जागा होत्या, याचा सुद्धा 17 कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे. आउट ऑफ किती मित्रांनो, तर आउट ऑफ 20 पैकी हा कट ऑफ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. आता हे ड्रायव्हर पदाचा तर फायनल लेखी परीक्षेचा कट ऑफ लागला. आता विद्यार्थी या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये चिंतेमध्ये आहेत की आता आमचा जे पण या ठिकाणी राहिलेला आहे लिपिक पदाचा आणि शिपाई पदाचा त्याचं काय अपडेट आहे, तर त्याबद्दल या ठिकाणी जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर आपण लिपिक पदाचं बघूया. तर लिपिक पदाचं जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो, तर लिपिक पदाचं या ठिकाणी आता फक्त लेखी परीक्षेचा फायनल रिझल्ट या ठिकाणी बाकी आहे, कारण फर्स्ट आन्सर की या ठिकाणी आपल्याला आलेले आहे, सेकंड आन्सर की या ठिकाणी आलेले आहे. आता यानंतर जो येणार आहे आपल्याला काय आहे मित्रांनो, तर फायनल ओके रिटर्न एक्झामचा या ठिकाणी काय आहे, रिटर्न एक्झामचा फायनल रिझल्ट या ठिकाणी आपल्याला येणार आहे. ठीक आहे, फायनल रिझल्ट आल्यानंतर मग त्यानंतर तुमची पुढची टायपिंग टेस्ट होणार आहे. मग आता ह्या रिझल्ट यायला काहीच या ठिकाणी अडथळा नाही, कारण या ठिकाणी फर्स्ट आन्सर की आली, सेकंड आन्सर की आली. आता फक्त त्यांचं या ठिकाणी काम चालू आहे फायनल रिझल्टवरती.
कधीही कोणत्याही क्षणी आज उद्या परवा कधीही अपकमिंग डेजमध्ये या ठिकाणी हा रिझल्ट येऊ शकतो. त्यामुळं हे विद्यार्थी या ठिकाणी निश्चित आहे आपापली टायपिंग टेस्ट या ठिकाणी टायपिंगची जी प्रॅक्टिस आहे ती तुमची या ठिकाणी चालू राहू द्या. जसा रिझल्ट येईल तसं मी तुम्हाला अपडेट देईलच. हे झालं लिपिकच्या बाबतीमध्ये. आता आपण सर्वांची या ठिकाणी आतुरता लागलेली आहे. वेगवेगळ्या या ठिकाणी व्हिडिओ फिरत आहेत की या ठिकाणी शिपाई भरतीबाबत नक्की काय होईल, कसं होईल, रिझल्ट अजून कसं काय लागलेलं नाही, अजून या ठिकाणी आन्सर की कसं काय आलेले नाहीत वगैरे वगैरे भरपूर या ठिकाणी काय मित्रांनो शिपाई भरतीबद्दल या ठिकाणी चर्चा सुरू आहेत. आणि आता याचं जर आपण बघितलं तर याच्या या ठिकाणी काय झालेलं होते, परीक्षामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांनो घोटाळा झालेलं होतं. त्यामुळं पण कदाचित उशीर होत असेल. दुसरा या ठिकाणी जर आपण बघितलं तर याच्या वॅकन्सीज सुद्धा या ठिकाणी जास्त आहेत. त्यामुळं पण कदाचित आणि अर्ज संख्या पण जास्त आहे. त्यामुळं पण कदाचित या ठिकाणी उच्च न्यायालयाला किंवा हायकोर्टला या ठिकाणी काय होत असेल मित्रांनो रिझल्ट लावायला उशीर होत आहे. परंतु सध्या तर याच्याबद्दल सांगणं या ठिकाणी अनिश्चित आहे. म्हणजे सध्या तर याबद्दल कोणतीही अशी ठोस अपडेट वेबसाईटवरती आलेली नाही. जशी अपडेट येईल तसं मी तुम्हाला कळवेल. सध्या आपल्याला या ठिकाणी काय मित्रांनो स्टेनोग्राफर असेल किंवा या ठिकाणी चालक असेल तर त्याचा रिझल्ट मी तुम्हाला आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरती टाकतो आहे. तिथून तुम्ही पाहून घ्या. आणि तुमचं लिस्टमध्ये नाव येईल तसं या नंबरला नक्की काय करा व्हॉट्सअप करा मित्रांनो आपला रिझल्ट स्क्रीनशॉट आणि तुमचा मनापासूनचा अभिप्राय पुढील प्रोसेससाठी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन केलं जाईल. जिल्हा न्यायालयाच्या भरतीबाबत सुद्धा लवकरच आपल्या या ठिकाणी नवीन बॅच येते. ओके, लवकरच त्याचे सुद्धा तुम्हाला अपडेट देईल. सध्या कामगार विभागासाठी तुम्हाला कायदे आणि प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर ते तुम्हाला फक्त 225 मध्ये या ठिकाणी भेटून जात आहे. जवळपास 50 कायद्याची थेअरी पण दिलेली आहे. 5000 MCQ पण तुम्हाला यामध्ये भेटत आहे फक्त 225 रुपयामध्ये. मला जर कामगार विभागात संपूर्ण बॅच म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही पण पाहिजे असेल तर ते आहे मित्रांनो 450 मध्ये. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरला नसेल उद्या लास्ट डेट आहे. नक्की या ठिकाणी तुम्ही याचा काय करू शकता अजून सुद्धा फॉर्म भरू शकता. ग्रॅज्युएशन झालं असेल तर कामगार विभागामध्ये ह्या भरतीचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे तो सुद्धा आपल्या चॅनलवर पाहून घ्या. सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विभाग गट ड चा चौकीदार पदाचा या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो आपण या ठिकाणी युट्यूबवरती मोफत लेक्चर पण घेतो आहे. पाठीमागचं लेक्चर प्रश्नपत्रिका नंबर 1 बघितला नसेल तर नक्की बघा. ज्यांना संपूर्ण बॅच पाहिजे आहे फक्त 299 मध्ये तुम्हाला सगळंच भेटतं आहे. व्हिडिओ लेक्चर नोट्स आणि प्रश्नपत्रिका. ठीक आहे, तर ते फक्त 299 मध्ये भेटत आहे. कसं घ्यायचे आहेत कोर्स तर 72489390 या नंबरला दिलेली या ठिकाणी जी रक्कम आहे ती फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जाईल. सांगितल्याप्रमाणे सर्व कंटेंट तुम्हाला भेटून जाईल. तसं बॉम्बे हायकोर्टबाबत काही पण या ठिकाणी अपडेट येऊ द्या तसं मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती नक्कीच कळवेल. एक्झाममध्ये यूट्यूब चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती पण त्याची अपडेट टाकेल मित्रांनो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक देतोय टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा म्हणजे सर्व अपडेट या ठिकाणी तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.